नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 बीजगणित प्रकरण क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी सराव संच 3.2 प्रश्न क्रमांक 3 ते 6 पाहणार आहोत। त्यामध्ये या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 असा आहे, 12, 16, 20, 24 टिंब 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 या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद काढा। या ठिकाणी आपण सोडवायला सुरुवात करूया। उकल दिलेली अंक गणिती श्रेणी, दिलेली अंकगणिती श्रेणी किती आहे? 12, 16, 20, 24 टिंब 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 टिंब। पण येथे ए बरोबर T1 बरोबर 12, ए T1 म्हणजे प्रथम पद, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, सामान्य फरक, T2 वजा T1 16 वजा 12, 20 वजा 16, 24 वजा 20 म्हणजे तुम्हाला माहिती की या ठिकाणी डी बरोबर 4 येत आहे। आपल्याला 24वे पद काढायचं आहे। n बरोबर 24 आणि Tn बरोबर म्हणजे जे 24वे पद आहे, शेवटचे पद आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं। आपण याच्या अगोदर फॉर्म्युला लिहिला होता, Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d। Tn म्हणजे 24वे पद, टर्म 24, 24वे पद बरोबर प्रथम पद आहे 12 मध्ये अधिकचं चिन्ह आहे, n बरोबर आहे 24 वजा 1 गुणिले d आहे 4 बरोबर 12 अधिक 23 गुणिले 4। प्रथम आपण हा गुणाकार करूया, प्रथम बेरीज नाही करायची। 12 अधिक 4 त्रिक 12, 4 दुणे 8 आणि 1 9, 12 आणि 92 बरोबर या ठिकाणी झालेले आहे 104, T24। म्हणून अंक गणिती श्रेणीचे 24वे पद 104 आहे। लक्षात आला असेल तुमच्या। या ठिकाणी दिलेली अंकगणिती श्रेणी आपण लिहिली आहे 12, 16, 20, 24। ए बरोबर T1 बरोबर 12, डी बरोबर T2 वजा T1 म्हणजे 16 वजा 12 बरोबर 4, n म्हणजे 24वे पद काढायचं आहे, Tn बरोबर प्रश्नचिन्ह। परीक्षेमध्ये हमखास अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो। Tn बरोबर फॉर्म्युला a अधिक n वजा 1 गुणिले d, T24 बरोबर 12 अधिक 24 वजा 1 गुणिले 4, 12 अधिक 23 गुणिले 4, 12 अधिक 92, T24 बरोबर 104। अंकगणिती श्रेणीचे 24वे पद 104 आहे। पटकन स्क्रीनशॉट घ्या। पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण। पुढचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 4, 7, 13, 19, 25, 7, 13, 19, 25, 7, 13, 19, 25 या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा। या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा। या ठिकाणी दिलेली अंकगणिती श्रेणी तुम्हाला माहिती आहे 7, 13, 19, 25 टिपणी। येथे ए बरोबर T1 बरोबर आहे 7, डी बरोबर आहे 13 तून 7 गेले, शिल्लक राहिली 6, n बरोबर 19वे पद आपल्याला काढायचं आहे। की तो पद काढायचा आहे 19वे पद, Tn बरोबर प्रश्नचिन्ह। या ठिकाणी फॉर्म्युला आपण राईट डाऊन केलेला आहे। Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d, T19 बरोबर ए किती आहे 7,
अधिक n किती आहे 19 वजा 1 गुणिले 6. 7 अधिक 18 गुणिले 6. 7 अधिक 8 7 48 4 4 6 1 6 4 10 बरोबर 8 7 115. ती 19 अंकगणिती श्रेणीचे 19वे पद किती आहे 115 आहे. अंकगणिती श्रेणीचे 19वे पद किती आहे 115 आहे. पुढचं उदाहरण प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय आहे पा तर 9 4 वजा 1 वजा 6 वजा 11. 9 4 वजा 1 वजा 6 वजा 11. हे बघा या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. आपण सेम अशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवात करूया. पुढचं उदाहरण आहे पा दिलेली अंकगणिती श्रेणी. दिलेली अंकगणिती श्रेणी काय आहे 9 4 वजा 1 वजा 6 वजा 11. येथे a बरोबर T1 बरोबर किती आहे तर 9 आहे. d बरोबर 4 वजा 9 T2 वजा T2 4 वजा 9 म्हणजे 4 वजा 9 म्हणजे माहिती आहे तुम्हाला वजा 5. या ठिकाणी वजा 5. n बरोबर 27वे पद काढायचं आहे. 27 लिहिलं. Tn बरोबर प्रश्नचिन्ह. Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले t. t 27 बरोबर 9 अधिक 27 वजा 1 गुणिले वजा 5 बरोबर 9 अधिक 26 गुणिले वजा 5 बरोबर 9 अधिक 5 7 30. या ठिकाणी वजा येईल. अधिक गुणिले वजा बरोबर वजा 5 7 30 7 3 5 दुने 10 10 3 13 बरोबर वजा 121. कारण 130 मोठे या ठिकाणी 130 चं वजा चिन्ह आहे. 9चं अधिक चिन्ह म्हणून 30 27. अंकगणिती श्रेणीचे 27वे पद वजा 119 आहे. मला वाटतं समजलं असेल. पटकन स्क्रीनशॉट घ्या. पुढच्या उदाहरणाकडे आपण जाणार आहोत. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. फॉर्म्युला मात्र आपल्याला त्याच पद्धतीचा वापरायचा आहे. काय उदाहरण आहे पाहूया. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 5 ने भाग जाणाऱ्या 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी किती संख्या आहेत. किती संख्या आहेत पा तुम्हाला माहिती आहे की 3 अंकी संख्या ह्या 100 पासून सुरू होतात आणि त्याचा शेवट या ठिकाणी 999 मध्ये होतो. 100 पासून 3 डिजिट म्हणजे 3 डिजिट नंबर आहेत. 3 अंकी संख्या आहेत. 100 पासून सुरू होतात आणि 999. परंतु आपल्याला 5 ने भाग जाणाऱ्या संख्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण 5 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधूया. कारण प्रथम तर पहिली 100 ला 5 ने भाग जातोय. त्याच्या पुढची 105, त्याच्या पुढची 110 आणि शेवटची संख्या सुद्धा आपल्याला शोधणं गरजेचं आहे. शेवटची संख्या 999 अजिबात नाही. 998 होऊ शकत नाही. 997 नाही. 996 नाही. 995. म्हणून आपण या ठिकाणी उकलमध्ये दिलं 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या
तीन अंकी संख्या कोणकोणत्या आहेत सांगा. तर पहिली आहे 100, त्याच्यानंतरची आहे 105, त्याच्यानंतरची 110 आणि शेवटची आहे 995. पण आपल्याकडे एक अंकगणिती श्रेणी आपल्याला मिळाली. येथे ए बरोबर T1 बरोबर 100 आहे, डी बरोबर T2 वजा T1 105 वजा 100 म्हणजे 5 आहे. या ठिकाणी n बरोबर आपल्याकडे प्रश्नचिन्ह आहे आणि Tn बरोबर 995 म्हणजे शेवटची संख्या आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला n फाइंड आउट करायचं. तर Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. आपण या किमती या सूत्रामध्ये ठेवूया. म्हणून 995 बरोबर a किती आहे 100, n आपणास माहित नाही, d आहे 5. पुन्हा तसंच लिहूया. 995 बरोबर 100 अधिक 5 आणि ह्या दोन्ही संख्यांना आपण गुणून टाकूया. 5 गुणिले n किती झाले सांगा 5n, अधिक गुणिले वजा बरोबर वजा 5 1 5. 995 बरोबर 100 वजा 5 म्हणजे 95 अधिक 5n, म्हणून 995 वजा 95 बरोबर 5. म्हणून 900 बरोबर 5n. थोडस आपण या ठिकाणी लिहितोय. n बरोबर आहे 900 भागिले 5, 900 भागिले 5. n बरोबर 5 1 5, 4 85 40 5 0 0. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला एकूण 180 संख्या मिळते. खाली उत्तर लिहूया. 5 ने म्हणून 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी एकूण संख्या 180 आहेत. 3 अंकी संख्या किती आहे 180 आहे. या ठिकाणी आपण काय केलेले 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी किती संख्या आहे. तर 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या 100 105 110 995. म्हणून या ठिकाणी पुढे आपण या ठिकाणी अंकगणिती श्रेणी मिळाली आपल्याला. a बरोबर T1 बरोबर 100, d बरोबर 5, n बरोबर प्रश्नचिन्ह, Tn बरोबर 995. फॉर्म्युला मांडला. Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. 995 बरोबर 100, याच्या खाली याची किंमत अधिक n वजा 1 गुणिले 5. 995 बरोबर 100 अधिक 5n वजा 5. 995 बरोबर 95 अधिक 5n. 995 वजा 95 बरोबर 5n. 900 बरोबर 5n म्हणजे n बरोबर 900 भागिले 5, n बरोबर 180. 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी एकूण संख्या 180. तुम्ही एक स्वतः उदाहरण सोडवायचं आहे. या ठिकाणी मी स्टार करून तुम्हाला उदाहरण देतो. 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी किती संख्या आहेत. 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी किती संख्या आहेत. मागाचं उदाहरण या ठिकाणी आपण स्क्रीनशॉट घेतला असेल. या ठिकाणी हे उदाहरण आपण स्वतः सोडवा. त्याचं आन्सर या ठिकाणी मी सांगतो. एकूण संख्या जी आहे एकूण संख्या उत्तर त्याचं आहे उत्तर एकूण संख्या 22. एकूण संख्या किती आहे 22. आपण स्वतः या पद्धतीने सोडवा. या ठिकाणी मी इथंच थांबतो आणि या ठिकाणी इथंच थांबतो. या आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या ठिकाणी आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.